ज्वारीचे पापड, नाचणीचे पापड, तांदळाचे पापड, बटाट्याचे पापड, उडदाचे पापड, पोह्याचे पापड, गव्हाची कुरडई, वेगवेगळ्या डाळीचे सांडगे, मेथांबा, मुरांबा, आंब्याचा टोकू, आंब्याची आंबोशी, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, लाल तिखट, घाटी कांदा लसूण मसाला, शेवया अशी जर आपण वाळवणाची यादी केली तर खूप होईल. जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे वाळवण केलं जातं. वाळवण हा आपल्या आहाराचा आणि आपल्या सणांचा एक अविभाज्य भाग आहे. एव्हरी फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन असं न्यूटन बाबांनी सांगितलं. ते आपल्या आजीला माहिती होतं. म्हणून आपल्या आजीचे पापड नेहमी गोल यायचे. वाळवण हे एक शास्त्र आहे. म्हणजे मिरची किती वाळवायची, पापडामध्ये पाणी किती टाकायचं, मसाल्यात तेल किती टाकायचं, एखादं वाळवण किती वेळ वाळवायचं, हे शास्त्र आपल्या पूर्वजांना माहिती होतं. नाहीतर वाळवण खराब होण्याची शक्यता आहे. वाळवण ही संस्कृती फक्त मुलींनीच जपावी का? तर असं बिलकुल नाहीये. तर पुरुषांनी सुद्धा त्यातले असंख्य पदार्थ शिकून घ्यावेत. कारण जेवण बनवणं हा एक आनंदाचा आणि आपुलकीचा सण असतो. बुद्ध काळापासून ते या काळापर्यंत अनेक राजांनी वाळवण संस्कृतीबद्दल लिहून ठेवलेले. कारण वाळवण हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपल्याकडे असणाऱ्या वाळवणाच्या यादी आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. कारण प्रत्येक भागामध्ये याला वेगळं नाव होतं.